नमस्कार, मी प्रसन्न जोशी. बायोस्कोप मराठीच्या या नव्या बायोस्कोप गप्पा कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. बायोस्कोप गप्पा हा प्रयत्न आहे की नेहमीच्या घडामोडी ज्या चालू आहेत, आता उदाहरणार्थ सध्या निवडणुकीचं वातावरण आहे महाराष्ट्रामध्ये, विधानसभा निवडणुकांचं किंवा अन्य वेळी इतर कुठलेही विषय असतात, त्यावेळी त्या विषयाशी संबंधित मान्यवरांबरोबर गप्पा मारू आणि त्या गप्पांच्या माध्यमातून एक अंदाज येण्यासाठी, आपल्या प्रेक्षकांना त्याचा एक अंदाज देण्यासाठी आमचा उपक्रम म्हणजे बायोस्कोप गप्पा. आणि या बायोस्कोप गप्पामध्ये आज आपल्यासोबत आहेत खास पाहुणे. आपल्यासोबत आहेत महेश म्हात्रे. महेश म्हात्रे हे टीव्ही, वृत्तपत्र या क्षेत्रात जवळपास 3 दशकांपासूनचा ज्यांना अनुभव आहे असे पत्रकार, संपादक आहेत आणि सध्या ते महाराष्ट्र रिसर्च सेंटरचे संचालक आहेत. महेश म्हात्रे सर, आपलं स्वागत आहे बायोस्कोप मध्ये. धन्यवाद. धन्यवाद. आणि पुढे जाण्यासाठी आजचा आपला जो विषय आपण ज्याच्याबद्दल गप्पा मारणार आहोत तो विषय आहे महाराष्ट्राचं सध्याचं राजकारण, जागा वाटप आणि महायुती विरुद्ध महाविकास आघाडीचा हा सामना सध्या कोणते असतील त्याबद्दल आपण बोलणार आहोत. पुढे जाण्यापूर्वी फक्त आपल्या प्रेक्षकांना नेहमीप्रमाणे विनंती की म्हणजे बायोस्कोप मराठीला सबस्क्राईब करा. आपण जेव्हा सबस्क्राईब करता, आपण जेव्हा पाहता कार्यक्रम, त्यावेळी आम्हाला हुरूप तर मिळतोच, पण त्याशिवाय तुमच्या या सबस्क्रिप्शनमुळे, व्ह्यूजमुळे या कार्यक्रमाला, या चॅनलला सुद्धा प्रतिष्ठा प्राप्त होते, लोकांपर्यंत पोहोचतो. त्यामुळे सबस्क्राईब करा आणि फॉलो करा हे पुन्हा एकदा आवाहन. आणि आपण जाऊयात म्हात्रे सरांकडे. म्हात्रे सर, साधारण आता एक स्टेज सेट झालेला आहे. मधल्या काळात त्याच्या काही चर्चा होत्या, शिवसेना फुटेल, आणखी कोणी नाराज आहेत, अजित पवारांना बाहेर ढकलण्याचा प्रयत्न चाललेला आहे. असं काही होत नाहीये. महाविकास आघाडी इंटॅक्ट आहे, महायुती इंटॅक्ट आहे. जागा वाटत त्यांचं आता जवळपास 30-40% उरलेलं आहे. महाविकास आघाडीने एका अर्थानं आघाडी घेतलेली आहे. त्यांच्या तर फक्त आता एक 30-33 जागांचाच मुद्दा आहे. महायुतीच्या बाबतीत भाजप सुमारे 150च्या आसपासच्या जागा असणार. पहिली यादी त्यांची 99ची आणि बाकीचं आहे. तर एक तुमचं ज्याला आपण ईगल आय व्ह्यूने जर का विचार करायचा म्हटलं तर आता तुम्हाला काय स्टेटस? नाही, मराठीमध्ये एक खूप चांगली म्हण आहे की बळी तो कानपिळी. जो बलवान असतो तो आपल्याला जे हवं ते करून घेत असतो. आणि आता आपण महाविकास आघाडी असो किंवा महायुती असो, या दोन्ही पक्षांमधले, दोन्ही बाजूंमधले जे महत्वाचे पक्ष आहेत, ते महत्वाचे पक्ष आपला अधिकार गाजवताना आपल्याला पाहायला मिळतात. महायुतीमध्ये भारतीय जनता पक्षाकडे प्रसन्न निर्विवाद नेतृत्वाची भूमिका आहे. मोठ्या भावाच्या भूमिकेमध्ये भारतीय जनता पक्ष आहे. त्याच्यामुळे आपण पाहिलं की त्यांनी 99 जागांची आपली स्वतःची यादी कशा पद्धतीने जाहीर केली आणि त्यांच्या बरोबरीच्या मंडळींनी त्या संदर्भात नाराजी व्यक्त केल्यानंतर सुद्धा त्याची काही तशी फारशी दखल भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाकडून घेतलेली आपल्याला पाहायला मिळाली. आणि दुसरीकडे आपण बघितलं की उद्धव ठाकरे यांची शिवसेना, शरद पवार यांचा राष्ट्रवादी पक्ष आणि काँग्रेस, या तिन्ही पक्षांच्या अपेक्षा खूप वाढलेल्या आहेत. लोकसभा निवडणुकीमध्ये जे त्यांना यश मिळालं त्या यशामुळे त्यांची जी विधानसभेमध्ये स्वतःचा परफॉर्मन्स अधिक चांगला करण्याची जी अपेक्षा आहे, तर जितक्या जागा वाढतील तेवढा अधिक चांगल्या पद्धतीने त्यांना पुढच्या सत्ता पक्ष म्हणजे पुढची जी सत्ता पदं आहेत ती मिळवण्यासाठी जास्त जागा असणं गरजेचं आहे. ज्याच्या हाती ससा तो पारधी. त्याच्यामुळे ज्याच्याकडे जितक्या जास्त जागा तो मुख्यमंत्री पदासाठी दावा करू शकणार आहे. आणि म्हणून त्यासाठी हे सगळं चाललेलं आपल्याला पाहायला मिळेल. म्हात्रे सर, आपण थोडं महायुतीकडे मी तुम्हाला घेऊन जातो. महायुतीने भाजपनं थेट 99 जागा जाहीर करणं ही एक प्रकारे त्यांनी 2-3 प्रकारचा संकेत दिलेत का? उदाहरणार्थ पहिला संकेत म्हणजे आम्ही मोठा भाऊ आहोत, दुसरा संकेत म्हणजे सर्वाधिक जागा आम्ही लढवणार आहोत, आणि 99 ही पहिली यादी असेल तर कॉन्झर्वेटिव्ह अंदाज सुद्धा किमान 130 ते 140 जागांचा आहे. म्हणजे मी 150 पार तर म्हणतच नाहीये. कॉन्झर्वेटिव्ह अंदाज सुद्धा पुढचा आकडा हा 30 ते 40 जागांचा असू शकतो. म्हणजे थोडक्यात भाजप सर्वाधिक जागा लढवणार, हा दुसरा अर्थ. आणि तिसरा अर्थ की भाजप यावेळी आक्रमक मोडमध्ये असून जर का महायुती सत्तेत येणार अशी चिन्ह असतील तर सीएम पदासाठी भाजप यावेळी कधी ना वेळी इतका आक्रमक असेल की बिहार पॅटर्नची अजूनही शक्यता महायुतीच्या बाबतीत आहे. म्हणजे जागा कमी आल्या, भाजपला अगदी काय 90-95 110 जागा जरी आल्या तरी सुद्धा बिहार पॅटर्नचा अंदाज घेऊन अजूनही मुख्यमंत्री पदाची संधी शिंदे किंवा अजित पवारांना आहे का? मध्ये 2 होते. बोला. मी सगळ्यात पहिल्यांदा आपण भारतीय जनता पक्षाची सध्याची स्थिती बघूया. भारतीय जनता पक्षाचं दिल्लीमध्ये सरकार आहे आणि मागच्या 2019च्या निवडणुकीमध्ये सर्वाधिक जागा निवडून
आणणारा पक्ष हा भारतीय जनता पक्ष होता. त्याच्या बरोबर. आधी 2014 ते 2019 या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये सलग 5 वर्ष मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी कारकीर्द त्यांची गाजवलेली आपण सगळ्यांनी पाहिली. अगदी त्यामुळे 2019च्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला सर्वाधिक जागा मिळाल्यानंतर काय जो सगळा राजकीय फार्स झाला तो आपण सगळ्यांनी पाहिला. आणि त्यानंतर सर्वप्रथम पहाटेचा शपथविधी झाला. त्यानंतर 3 पक्षांच्या आघाडीचं सरकार आलं. याच्यामध्ये सगळ्यात चमत्कार काय होता की शिवसेना जी कायम म्हणजे शिवसेनेची पूर्ण कारकीर्द ही काँग्रेसची विचारधारेला विरोध करत मोठी झालेली शिवसेना आपण पाहिलेली आहे. ती शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी या 2 पक्षांच्या मध्ये जाऊन बसली आणि सत्तेची सूत्र उद्धव ठाकरे यांच्या हातामध्ये आली. आजची परिस्थिती अशी आहे की मधल्या काळामध्ये खूप पुलाखालून पाणी वाहून गेलेलं आहे. उद्धव ठाकरे यांची सत्ता गेली. पुन्हा एकनाथ शिंदे जे उद्धव ठाकरे यांचे नंबर 2 चे मंत्री होते ते मुख्यमंत्री म्हणून गेले. 2.5 वर्ष आपण त्यांना पाहिलेलं आहे. त्यांच्या जोडीला न भूतो न भविष्यती देवेंद्र फडणवीस यांनी स्वतःला थोडंसं 2 पावलं मागे घेऊन उपमुख्यमंत्री पदाची सूत्र हाती घेतलेली पाहिली. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे अजितदादा पवार हे या 2 नेत्यांच्या बरोबर तिथे सत्तेत बसलेले आपल्याला पाहायला मिळतात. त्यामुळे आता भारतीय जनता पक्षाची जी भूमिका आहे ही भारतीय पक्षाची भूमिका ही आमचं जे बळ आहे त्या बळाच्या जोरावर आम्ही हे सरकार बनवलेलं आहे. आणि आता अजितदादा आणि एकनाथ शिंदे यांना आम्ही जे देतो आहोत ते त्यांनी घेऊन आपल्या बरोबर वाटचाल करायची आहे. आता आपण सगळेजण पाहतो की एकनाथ शिंदे यांनी ज्या पद्धतीने गेल्या 2-2.5 वर्षामध्ये काम केलेलं आहे, परंतु त्याच्या आधी एकनाथ शिंदे यांची राजकीय ताकद ही ठाणे जिल्हा आणि फार फार तर पालघर जिल्हा यापर्यंत मर्यादित असलेली आपल्याला पाहायला मिळालेली आहे. एकनाथ शिंदे हे काही राज्यव्यापी नेतृत्व नाही. अजित पवार यांची ताकद ही मागच्या 2019च्या निवडणुकीमध्ये मी अजितदादांची मुलाखत करायला पुण्याला गेलेलो होतो. त्यावेळेस मला खुद्द अजितदादांच्या तोंडून ऐकायला मिळालेलं होतं की तेव्हा हेलिकॉप्टर हे अजितदादांना दिलेलं नव्हतं प्रचार करत फिरायला. ते कोल्हेंना होतं, मिटकरींना होतं, परंतु अजितदादांकडे पुणे जिल्ह्यातल्या जागांची जबाबदारी होती. म्हणजे अजितदादाचं प्रत्यक्ष नेतृत्व हे पुणे जिल्ह्याचं आहे. त्याच्यामुळे या नेत्यांना आपली ताकद सुद्धा माहिती आहे, आपलं स्थान सुद्धा माहिती आहे. त्यामुळे भारतीय जनता पक्षाची जी भूमिका आहे की आम्ही खरोखरच मोठे बंधू आहोत आणि आम्ही तशा पद्धतीने पुढे जाणार आहोत. त्यामुळे आता येणाऱ्या भविष्यामध्ये या दोन्ही पक्षांना त्या पक्ष म्हणजे भाजपच्या बरोबर फरफटत जाण्याशिवाय पर्याय नाहीये. आपण पाहिलं की प्रसन्न आपण बाळासाहेब ठाकरे हयात असताना प्रमोद महाजन त्यांच्याशी बोलणी करायला जायचे ते आपण पाहिलेलं आहे की कायम शिवसेनेने भारतीय जनता पक्षाला कमी जागा दिलेल्या होत्या आणि भारतीय जनता पक्ष छोटा भाऊ म्हणून स्वतःला धन्यता मानत त्यांच्याबरोबर जात राहिलेला आपल्याला पाहायला मिळाला. त्यामुळे आता जर आपल्याकडे निष्ठ स्थान आलेलं आहे तर ते तशाच पद्धतीने त्याचा वापर करतील आणि पुढे जातील अशी स्थिती सध्या तरी. बर, यामध्ये मात्र सर शिवसेना, एकनाथ शिंदे आणि अजित पवारांची राष्ट्रवादी यांचं स्थान महायुतीत कसं असते आणि हा प्रश्न विचारायचा ताजा संदर्भ म्हणजे महाविकास आघाडीमध्ये समसमान जागा वाटप आहे हे स्पष्ट झाले. अगदी थोड्याफार जागा पुढे मागे असतील पण जवळपास ऍव्हरेज हे समानच आहे. म्हणजेच तिकडे मोठा भाऊ लहान भाऊ वर्चस्व वगैरेचा मुद्दा राहणार नाहीये. मग महायुतीमध्ये महाविकास आघाडीने दाखवून दिलेलं उदाहरण पाहता महायुतीमध्ये शिंदे आणि अजित पवारांची आपल्या समर्थकांसमोर महाराष्ट्रासमोर की पक्ष नेतृत्व म्हणून एक अडचण तयार झाली असेल भाजपच्या या जागा वाटपाच्या किंवा भाजपच्या ऍग्रेशनमुळे किंवा एक्सपान्शनिस्ट धोरणामुळे जागा सर्वाधिक घेतल्यामुळे काय वाटतं? नाही, मला तेच म्हणायचं की आता ज्या पद्धतीने मी म्हणालो की एकनाथ शिंदे यांचं नेतृत्व जे आहे त्यांनी कितीही सांगितलं तरी पण ठाणे आणि पालघर या जिल्ह्यांपुरतंच मर्यादित आहे. अजितदादांचं पण पश्चिम महाराष्ट्रातल्या जिल्ह्यांपुरतंच नेतृत्व मर्यादित आहे. त्यामुळे पॅन महाराष्ट्र ज्यावेळेस हे नेते आपल्या पक्षासाठी बार्गेनिंग करायला निघतील त्यावेळेस भारतीय जनता पक्षाला पटवून देण्यासाठी त्यांची ती त्यांना ज्या काही गोष्टी वापराव्या लागतील किंवा ज्या कल्पना लढवाव्या लागतील त्या तितक्या चांगल्या पद्धतीने त्यांना भारतीय जनता पक्षाला पटवून देता येतील असं मला वाटत नाही. मग यामध्ये आता तिन्ही पक्ष जे आहेत
हे तिन्ही पक्ष ताकदवान पक्ष आहेत प्रसन्न. आणि त्यांच्या तिन्ही पक्षांकडे नेते सुद्धा तसे आपल्याला असलेले पाहायला मिळतात की स्वतः शरद पवार हे बोलणी करायला आहेत, दुसरीकडे उद्धव ठाकरे हे स्वतः बोलणी करायला आहेत. आणि त्या उलट आपण पाहिलं की एकनाथ शिंदे आणि अजितदादा हे आत्ता पक्षप्रमुख झाले. शरद पवार आणि उद्धव ठाकरे हे अनेक वर्षांपासून पक्षांचं नेतृत्व करत आलेले किंवा राजकीय धोरणं ठरवत आलेले आहेत. आणि या दोन नेत्यांकडे तितक्या मोठ्या प्रमाणात ती ताकद नसल्यामुळे त्यांना भारतीय जनता पक्ष जे देईल ते घेऊन पुढे जावं लागणार आहे आणि त्यातच त्यांचं भलं असणार आहे. म्हणजे भारतीय जनता पक्षाने या आधी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये लहान भावाची भूमिका सहन केलेली आहे असं मी म्हणतो. आपल्याकडे सासू सुनेचं असतं ना की वारंवार शिवसेनेकडून, खास करून बाळासाहेब ठाकरे यांच्याकडून टक्के टोनपे खात भारतीय जनता पक्षाची राजकीय वाढ किंवा वाटचाल महाराष्ट्रामध्ये झालेली आपण सगळ्यांनी पाहिलेली आहे. त्यामुळे आता संधी मिळालेली आहे त्यांना आणि ती संधी ते पुरेपूर वापरून महाराष्ट्रामध्ये स्वबळावर सत्ता हेच त्यांचं लक्ष असेल. स्वबळावर सत्ता हेच त्यांचं मागच्या निवडणुकीत सुद्धा लक्ष होतं. ते त्यांनी खूप मोठ्या प्रमाणात अचीव्ह करण्याच्या ते टप्प्यापर्यंत गेलेले होते. परंतु विदर्भामध्ये 15 जागांनी जो धोका बसला 2019च्या निवडणुकीमध्ये आणि त्यामुळे केवळ त्यामुळे भारतीय जनता पक्ष स्वबळावर सत्तेवर येण्यापासून मागे पडलेला आपल्याला पाहायला मिळाला. त्यामुळे आता मागे जी चूक झाली त्याची पुनरावृत्ती न करता ते या निवडणुकीमध्ये पुढे जातील असं वाटतं. बरं मात्र सर, आपण बघूयाकडे येऊया. 85-85-85 असा फॉर्म्युला तरी जाहीर केलेलाच आहे. उरलेल्या पैकी 17 जागा या पुन्हा 13 ते 17 जागा या पुन्हा काँग्रेस शिवसेनेमधल्या आहेत. वादाच्या काही त्याच्यावरती मार्ग चाललेला आहे. आणि आणखी काही उरलेल्या जागा अशाच काही 12-13चा आकडा असेल तो मित्र घटक पक्ष, शेकाप, कम्युनिस्ट वगैरे यांना वाटला जाणार आहे असं साधारण आहे. पण एक बेसिक आराखडा तयार झालेला, पट मांडला गेलेला, सोमट्या कोणाच्या किती ते निश्चित झालेला आहे. याद्या जाहीर करायला थोडीसा उशीर तर विशेषतः काँग्रेसकडनं, राष्ट्रवादीच्या काही होत आहेत. पण ठीक आहे, जो काही पट मांडला गेलेला आहे. तर आता मवियाची सिच्युएशन तुम्ही कशी पाहताय? प्रत्येक पक्षाकडे तुम्ही कसं पाहा मवियामध्ये? बघा, महाराष्ट्र विकास आघाडी ही नैसर्गिक नाहीये. 2019 मध्ये जेव्हा राजकीय गोंधळ झाला, नैसर्गिकरित्या एकत्र असलेल्या शिवसेना म्हणजे तत्वज्ञानात्मक तात्विकदृष्ट्या जे दोन पक्ष एकत्र होते, शिवसेना आणि भाजप, याच्यामध्ये सत्तेमुळे तो एक मोठा संभ्रम किंवा एक जी कटुता निर्माण झालेली होती, त्या कटुतेमुळे शिवसेना बाजूला झाली आणि शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या बरोबरीने एकत्र येऊन महाविकास आघाडी स्थापन केलेली आपण पाहायला मिळते आपल्याला. त्यामुळे हे दोन्ही महाविकास आघाडी आज ही जी आघाडी आहे ही नैसर्गिकरित्या निर्माण झालेली नाहीये, एका तात्विक बैठकीवर निर्माण झालेली नाहीये. त्यामुळे या आघाडीच्या जन्मापासूनच प्रश्न होते. ते त्यांनी आपण पाहिलं की ते सरकार जास्त स्थिर का राहू शकलं नाही, याचं मुख्य कारण ते होतं. आपण साधारणतः काय करतो की पत्रकार म्हणून आपण राजकीय ध्येय धोरणांच्या किंवा तात्विक बैठकीचा विचार न करता आपण व्यक्तिगत आकांक्षांकडे जास्त लक्ष केंद्रित करतो. व्यक्तिगत आकांक्षा असते सत्तेची, पदांची, परंतु त्याच्याही पेक्षा जेव्हा तात्विक बैठक जेव्हा एकत्र जुळत नसते त्यावेळेस तिथे मुळापासूनच संघर्ष निर्माण होतो आणि तो मुळापासूनचा संघर्ष काँग्रेस आणि शिवसेनेमध्ये सुरुवातीपासून होता. त्याचे पडसाद आपल्याला नजीकच्या काळामध्ये नाना पटोले आणि संजय राऊत यांच्या वादविवादामध्ये पाहिलं. हे दुसरं काहीच कारण नव्हतं. ते केवळ ते एकत्र बसू शकणारे नेते नसल्यामुळे ती घडलेलं होतं. तात्कालिक कारण जागा वाटपांचं असू शकतं. त्यामुळे आता महाविकास आघाडीची जी स्थिती आहे, शरद पवारांनी त्यांच्या पद्धतीने एक बाजू लढवून त्यांनी स्वतःला सतत सक्रिय ठेवून पक्षाची आणि महाविकास आघाडीची जी धुरा खांद्यावर घेतलेली आहे. दुसरीकडे उद्धव ठाकरे यांचा आजारपण आहे. त्यांच्या पक्षामध्ये जे
प्रभावी नेतृत्व असायला पाहिजे. ते प्रभावी नेतृत्व नसून सुद्धा केवळ आणि केवळ लोकांची जी एक सहानुभूती त्यांच्याकडे होती, त्या सहानुभूतीच्या बळावर ते स्थिर आहेत. आणि काँग्रेसकडे आपण पाहिलं की काँग्रेसच्या राज्यभरामध्ये जे ज्याला आपण फ्युडल मेंटॅलिटी आपल्याकडे ग्रामीण भागात आहे, जमीनदारी मानसिकता आहे, आणि त्या मानसिकतेतले नेतृत्व काँग्रेसकडे सगळ्यात जास्त प्रमाणात आहे. आणि त्याचा फायदा कायम आणि कायम काँग्रेसला होताना आपल्याला पाहायला मिळाला. हेच नेते इकडून आणि तिकडे जाणारे जे नेते असतात ते हेच नेते आहेत. त्यामुळे या नेत्यांना खूप अपेक्षा निर्माण झाल्या. ज्यांना पद हवी असतात, दुसरं काही नको असतं त्यांना, आणि जर त्यांना पदं मिळाली नाहीत तर ते दुसऱ्या पक्षात सुद्धा जायला तयार असतात. त्यामुळे काँग्रेसला जास्त जागा हव्यात, जास्त नंबर्स हवेत, ही त्यांची अपेक्षा आहे. उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपद हवंय, त्यामुळे त्यांना जास्त नंबर्स हवेत. शरद पवारांची तशाच पद्धतीची अपेक्षा आहे की सुप्रियाताईंना मुख्यमंत्री झालेलं त्यांना पाहायचंय, त्यामुळे त्यांना जास्त जागा आहेत. तर हा जो सीट शेअरिंगचा जो तिढा आहे ना, हा तिढा त्यामुळे जास्त झालेला आहे. आता आपण महायुतीकडे जर बघितलं तर एकनाथ शिंदे यांना कळलेलं आहे की या पुढच्या काळामध्ये आपल्याला अशा पद्धतीचं मुख्यमंत्री पद मिळेल याची खात्री नाहीये. त्यामुळे ते आपल्या बरोबरीच्या आमदारांना सेक्युअर करण्याचा प्रयत्न करतात. अजितदादांना उपमुख्यमंत्री पदावरती समाधानी आहेत, पुढच्या याच्यात सुद्धा अधिक चांगलं खातं जर मिळालं तर ही विल बी हॅपी. परंतु महाविकास आघाडीमध्ये जो मुख्यमंत्री पदासाठीचा जो खेळ चाललेला आहे, त्या खेळातून हा चर्चेचा तिढा तिथे गुंतलेला आहे. आणि या उलट महायुतीकडे आपल्या बरोबरीच्या लोकांना जास्तीत जास्त सिक्युअर कसं करता येईल असा प्रयत्न शिंदे आणि पवार गटाकडून. बरं, एक मात्र सर इकडे मवियाच्या बाबतीत बोलत असताना महायुतीमध्ये जवळपास स्पष्ट आहे की यावेळी मुख्यमंत्री पदासाठी सगळ्यात मोठा स्टेक हा जागांच्या दृष्टीने आणि पक्ष म्हणून सुद्धा भाजपचा असेल. मवियामध्ये उद्धव ठाकरेंनी वेळोवेळी म्हणलं की मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर करा, अन्यथा आम्हाला अनुभव असा आहे की आपापलेच माणसं पाडले जातात. तर हा मविया अंतर्गत संकेत संदेश आहे का, इशारा आहे का, पहिला प्रश्न. आणि दुसरा प्रश्न, मला काही कमेंट सोशल मीडियावरती किंवा इंटरनल सर्कल मधून सुद्धा ज्या दिसत आहेत त्या अशा खाजगी काही व्हॉट्सअप ग्रुप असतात त्याच्यावर आपण म्हणतो की अशा जागा वाटपातून काँग्रेसने स्वतःचा घात केलेला आहे. उद्या मुख्यमंत्री पदाची खरंच वेळ आली, मवियाचं सत्ता येणार असेल तर राष्ट्रवादी आणि ठाकरे काँग्रेसला डॉमिनेट करतील. तर माझे दोन प्रश्न, ठाकरेंचा, उद्धव ठाकरेंचा कथित इशारा, आणि दोन, या जागा वाटपामुळे काँग्रेसने घात केलाय का, तर हार स्वीकार केला. बरं, प्रसन्न, पाडापाडी ही तर अनादी काळापासून चालत आलेली आहे. म्हणजे जेव्हापासून आपण निवडणुका लढायला लागलो तेव्हापासून आपल्याला जो डोईजड होईल त्या गटाच्या जास्तीत जास्त जागा पाडायच्या, आणि तो बरोबरीचा, म्हणजे आपण त्याच्या शेजारी जरी बसलेलो असलो तरी पण कधी त्याच्या खुर्चीचा एक पाय आपल्याला खेचता येईल असा प्रयत्नच राजकारणामध्ये होताना आपण पाहिला. ज्या वेळेस काँग्रेस एकसंघ होती त्यावेळेस महत्वाचे जे टॉपचे नेते होते, आपण बघितलं की नगरमध्ये काळे कोल्हे विखे यांच्यामध्ये वेगळ्या पद्धतीची पाडापाडीचं राजकारण चालायचं. सांगलीमध्ये पाटील आणि अन्य घराण्यांमध्ये पाडापाडीचं राजकारण चालायचं. तर असे जे राजकीय गड होते, या राजकीय गडामध्ये या पद्धतीच्या हाणामाऱ्या, या पद्धतीचं बॅकस्टॅबिंग हे सतत होत होतं. आपण पाहिलं की मला नेहमी वाटतं की 1995 आणि 1999 या दोन निवडणुका आहेत ना, या दोन निवडणुका या पाडापाडीच्या बाबतीतल्या अत्यंत म्हणजे चांगलं उदाहरण देता येतील अशा आहेत. कारण 1995च्या निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये काँग्रेसने आपलेच, म्हणजे काँग्रेसच्या विविध गटातील नेत्यांनी, आता नावं मुद्दाम मी घेत नाही, यांनी आपापलेच उमेदवार पाडले आणि त्याचा फायदा भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेला झाला. आता शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष हे दोन पक्ष सत्तेवर आले. यात मनोहर जोशी आणि गोपीनाथराव मुंडे या दिग्गज नेत्यांमध्ये खूप स्पर्धा होती सातत्याने की मुख्यमंत्री म्हणून आपल्याला कायम राहायला मिळायला पाहिजे किंवा मुख्यमंत्री व्हायला मिळायला पाहिजे. त्यामुळे परिस्थिती अशी झाली की 1999च्या निवडणुकीत पडगम आधी वाजले, कारण लोकसभेच्या बरोबर विधानसभेच्या निवडणुका झाल्या. महाराष्ट्र एका वेळी दोन्ही निवडणुकांना सामोरा गेलेला आपण पाहिला. परंतु त्यामध्ये भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेच्या
तत्कालीन दिग्गज नेत्यांनी एकमेकांच्या इतक्या जागा पाडल्या की ते सत्तेपासून दूर राहील. हो. तर सांगण्याचा हेतू काय की हे जे पाडापाडीचं जे राजकारण असतं हे कायम स्वतःच्या पायावर धोंडा पाडून घेणारं सुद्धा असतं. त्यामुळे ते उद्धव पण सुद्धा लक्षात आलं. पण मात्र सर जर का ही जी शंका असं काही व्यक्त केली समीकरण जोडून येत असेल, हो, असं जर का काही समीकरण महाविकास आघाडी सत्तेत येण्याची स्थिती खरंच तयार झाली, तर आत्ताच्या या जागा वाटपामुळे शरद पवार आणि उद्धव ठाकरे हे काँग्रेसवर हावी ठरतील का? मग मुख्यमंत्री कदाचित शरद पवारांचे होतील, नाहीतर ठाकरेंचे होतील. पण काँग्रेस, कारण उद्या मवियामध्ये सर्वाधिक जागा जरी काँग्रेसला मिळाल्या तरी राष्ट्रवादी आणि ठाकरे कंबाईंड हा इंटरनल गट हा काँग्रेसवरती वरचढ आहे. बघा महाराष्ट्रामध्ये शरद पवार महाराष्ट्रामध्ये शरद पवार यांचा राष्ट्रवादी पक्ष, शरद पवार यांचा राष्ट्रवादी पक्ष आणि शिवसेना या दोन पक्षांच्या तुलनेमध्ये काँग्रेसचं सर्वाधिक नेटवर्क. प्रत्येक तालुक्यामध्ये जितकी ताकद 358 तालुक्यांमध्ये महाराष्ट्राच्या 36 जिल्ह्यातील जितकी ताकद काँग्रेसची आहे तेवढी ना शिवसेनेची आहे ना राष्ट्रवादी काँग्रेसची, शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची आहे. त्यामुळे काँग्रेसला सर्वाधिक जागा जिंकण्याची क्षमता ही आज काँग्रेसकडे आहे. काँग्रेसकडे तालुका पातळीवर, गाव पातळीवर नेते आहेत, ते तिथे प्रत्यक्ष काम करणार आहेत. म्हणजे ग्रासरूट लेवलला भाजपला थोडीच तोड उत्तर देऊ शकेल असा एकमेव पक्ष आहे काँग्रेस. फक्त त्यांच्याकडे काय नाहीये तर महाराष्ट्रामध्ये असं नेतृत्व नाहीये की जे सगळ्या गटांना एकत्र. आणि आज नाही म्हटलं तरी प्रत्येक जिल्ह्यामध्ये वेगळी घराणी आहेत. ही घराणी काँग्रेसला चालवताना आपल्याला आणि या घराण्यांच्या माध्यमातून आपण पाहिलेलं आहे की त्या घराण्याचा जो मुख्य असतो त्या मुख्याकडे महत्वाचं पद असतं आणि मग तो इतर पद आपल्या बरोबरीच्या लोकांना वाटत असतो. परंतु काँग्रेसची सत्ता टिकवण्याचे प्रयत्न या लोकांनी वर्षानुवर्ष केले आणि सत्ता उपभोगलेली आहे. सत्ता कशा पद्धतीने राबवायची, कशा पद्धतीने काम करायचं हे त्यांना माहिती आहे. त्यामुळे आता शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष हे प्रयत्न करतायत त्यांना डॉमिनेट करण्याचा आणि त्यामुळे कदाचित शिवसेना आणि राष्ट्रवादी हे प्रयत्न करतायत डॉमिनेट करण्याचा. आणि त्यासाठीच मला असं वाटतं की नाना पटोले यांच्या ऐवजी नेमस्त नेतृत्व म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं अशा बाळासाहेब थोरातांना पुढे करण्यात आलेलं आहे. बाळासाहेब थोरात आणि शरद पवार यांचे जे मित्रत्वाचे किंवा सख्यत्वाचे संबंध आहेत हे जगजाहीर आहेत आणि ते शरद पवारांच्या शब्दाबाहेर जाणार नाहीत. तुम्ही आतापर्यंत बघा, मी प्रसन्न 30 वर्षापासून महाराष्ट्राचं राजकारण जवळून अभ्यासण्याचा प्रयत्न करतो, पाहतोय. तर यात एक गोष्ट लक्षात आली, जेव्हा काँग्रेसचा मुख्यमंत्री महाराष्ट्रात बसलेला आहे त्याला शरद पवार यांची पसंती असेल तरच तो तिथे बसतो किंवा टिकतो. बाळासाहेब थोरात यांच्याकडे आता चर्चेचं नेतृत्व काँग्रेसच्या माध्यमातून येण्यामागचं मुख्य कारण तेच आहे की नाना पटोले ज्या अग्रेसिव्हली स्वतःचा शेअर मागत होते. आपण जर म्हणजे टेक्निकली जर बघितलं तर 13 जागा काँग्रेसच्या लोकसभेमध्ये आलेल्या आहेत आणि प्रत्येक लोकसभा मतदारसंघामध्ये 6 लोकसभा मतदारसंघ विधानसभा मतदारसंघ येतात. त्यामुळे 13 हा आकडा जरी आपण जर बघितला तरी तो यांच्या 85च्या आकड्याच्या पेक्षा जास्त होतो. त्यामुळे त्यांची जी अपेक्षा आहे ही अपेक्षा जास्त आहे काँग्रेसची आणि शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना हे पूर्ण करायला तयार नाहीत. आणि त्यामुळे हा जो संघर्ष आहे हा संघर्ष जरी ते सांगत असले की आम्ही लवकर सोडू तरी तो सुटणार नाही. सुटल्याचं ते दाखवतील, परंतु जी भीती उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केलेली आहे ना आमच्या जागा वाढण्याची, ती भीती प्रत्यक्षात येताना दिसेल. माझा शेवटचा प्रश्न, अगदी थोडक्यात शेवटचा प्रश्न, तो म्हणजे महायुती असो किंवा महाविकास आघाडी, बिहार पॅटर्न म्हणून ज्याच्याकडे बघितलं जातं की एखाद्या पक्षाला जास्त जागा मिळाल्या तरी अंडर 17च्या अंतर्गत मुख्यमंत्रीपद छोट्या पक्षाला म्हणजे जसं नितीश कुमारांना देण्यात आलं, असा बिहार पॅटर्न हा महाराष्ट्रात मविया असो किंवा महायुती कमी जागा मिळालेल्याच्या बाबतीत राबवला जाईल का? पहिला प्रश्न. आणि दुसरा, महाराष्ट्रातल्या आता सामाजिक ताणेबाणे पाहता ओबीसी मुख्यमंत्री असा काही अंडर करंट दोन्ही आघाड्यांमध्ये तुम्हाला दिसतो का? 2 प्रश्न शेवटचे.
बरोबर आहे. महत्वाचा प्रश्न आपण उपस्थित केलेला आहे. कारण ज्या राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात तणाव असतो त्या ठिकाणी वेगळ्या पद्धतीने फॉर्म्युले तयार होतात आणि वेगळ्या पद्धतीने सोल्युशन सुद्धा काढले जातात. आणि इथे आपण पाहिलं की बिहार पॅटर्न तुम्ही जो नितीश कुमारांचं सांगितलं, नितीश कुमारांनी ज्या पद्धतीने 9 वेळा 9 रंग त्यांचे दाखवलेले होते आणि आता त्यांनी ज्या पद्धतीने राजकीय तडजोड करून आपली सत्ता टिकवलेली आहे. पुन्हा मुद्दा येतो सत्तेचाच येतो की सत्ता टिकवण्यासाठी महाराष्ट्रासारखं इतकं मोठं राज्य आहे जिथे भारताची औद्योगिक आर्थिक राजधानी ज्या महाराष्ट्राची राजधानी आहे त्या महाराष्ट्रावर आपलं वर्चस्व राहावं असा प्रयत्न सर्वच पक्ष करणार आहेत. आपण पाहिलं की काँग्रेस सुद्धा जीवापाड मेहनत किंवा प्रयत्न करतायत तर त्यासाठीच करतायत. आणि भारतीय जनता पक्ष ज्यांची दिल्लीमध्ये सत्ता आहे ते सुद्धा त्यासाठीच अधिक चांगल्या पद्धतीने महाराष्ट्र आपल्या ताब्यात राहावा यासाठी प्रयत्न करतात. तुम्ही जो मुद्दा उपस्थित केला की कमी आमदार निवडून आले तरी त्याला मुख्यमंत्रीपद दिलं जाईल का बिहार पॅटर्न प्रमाणे, मला स्वतःला असं वाटतं की यावेळेस भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक आमदार निवडून आलेले आपल्याला पाहायला मिळेल. त्यांनी ज्या खात्रीने 99 उमेदवारांची जी प्रसन्न यादी जाहीर केली त्यामध्ये 60 आमदार हे सिटिंग एमएलए आहे. आणि भारतीय जनता पक्ष असा पक्ष आहे की ते रुथलेसली माणसं कमी करतात. या आधी जेवढ्या पक्षांच्या जेवढ्या प्रांतांच्या निवडणुका विधानसभेच्या झाल्या त्यात पाहिलं आपण त्यांनी की रुथलेसली सिटिंग एमएलए बदलले, नवीन ज्यांना यशाची खात्री होती असे कॅन्डिडेट्स टाकले. त्यामुळे इथे त्यांनी 60 लोक रिपीट करणं यातच त्यांचा कॉन्फिडन्स आपल्याला पाहायला मिळतो. भारतीय जनता पक्षाला खात्री आहे आणि मला नाही वाटत की त्यांना अशा पद्धतीची तडजोड करण्याची वेळ येईल. तुमच्या पहिल्या प्रश्नात महायुतीचा आणि मवियाचा सुद्धा तोच मुद्दा आहे की लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसला जितकं चांगलं यश मिळालं तेवढंच चांगलं यश या वेळेस पुन्हा एकदा मवियामध्ये काँग्रेस हाच सर्वाधिक जागा जिंकून येणारा पक्ष होईल. त्याच्या खालोखाल मला स्वतःला आजच्या परिस्थितीनुसार असं वाटतं की त्याच्या खालोखाल शरद पवार यांचा पक्ष असेल आणि त्याच्या खालोखाल उद्धव ठाकरे असतील. उद्धव ठाकरे यांना डॅमेज करण्यासाठी आता ज्या पद्धतीने वेगवेगळ्या ठिकाणी मनसे आणि शिंदे सेनेचे उमेदवार आपल्याला जास्त अग्रेसिव्हली उभे राहिलेले पाहायला मिळतात त्याचा सर्वाधिक फटका शिवसेनेला पडणार आहे. आणि आणखीन एक अत्यंत महत्वाची गोष्ट सांगतो की लोकसभा निवडणुकीमध्ये कमी पैशामध्ये निवडणुका लढवाव्या लागलेल्या आहेत शिवसेनेला आणि त्याची पुनरावृत्ती आता विधानसभेच्या निवडणुकीत होणार आहे. आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर शेवटी कसं आहे सैन्य ही पोटावर चालतात आणि जर पैसा नसेल तर निवडणुका लढवता येत नाहीत आणि याचा सगळ्यात जास्त फटका उद्धव ठाकरेंच्या पक्षाला बसलेला आपल्याला पाहायला मिळेल. बघूया, घोडा मैदान जवळच आलेलं आहे. ओबीसी, मी शेवटचाही प्रश्न माझा आणखी एक मी क्लब केला होता की ओबीसी मुख्यमंत्री अशी काय असा काय अंडरकरंट महायुती अंतर्गत महाविकास अंतर्गत दिसतोय? नाही, जातीच्या गणिताबद्दल प्रसन्न आता सांगणं जरा मला स्वतःला कठीण वाटतंय. कारण ओबीसी किंवा मराठा मुख्यमंत्री देण्याचा प्रयत्न भारतीय जनता पक्षाकडून किंवा जे कोणी त्यावेळेस सत्तेचे दावेदार असतील ते करतील अशी चिन्ह मला स्वतःला सध्या तरी दिसत नाही. किंवा तसं बोलणं जरा जास्त धाडसात करेल. मात्रे सर, आपण सविस्तर गप्पा मारले आणि खरंच औपचारिक दृष्ट्या तुम्ही अनेक अंतःप्रवाह आमच्यासमोर उघड केले महाराष्ट्राच्या राजकारणात काय चाललंय. त्यातही तुमचं एक सांगणं की कोणत्याही परिस्थितीत बिहार पॅटर्न होणार नाही, मवी असो की महायुती असेल, स्पष्टपणे मुख्यमंत्री जर का जास्त जागा असतील ते सगळे, आणि तुम्ही हे विधान सुद्धा केलं की महायुतीच्या बाबतीत भाजप आणि महाविकास आघाडीच्या बाबतीत काँग्रेसला सर्वाधिक संधी आहेत सर्वाधिक आमदारांची. हे अतिशय महत्वाचं निरीक्षण या गप्पांचं सार फलश्रुती म्हणता येईल. आणि खूप धन्यवाद, आभार तुमचे. बायोस्कोप मराठी बरोबर या कार्यक्रमात सहभागी आणि बायोस्कोपला भरपूर शुभेच्छा आणि तुमचे प्रयोग अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचावेत आणि लोकांनी बघावेत यासाठी तुम्हाला माद्रे सर, तुम्ही आता या परिवाराचा भाग आहे आणि ही पहिली वेळ नाहीये, ही सुरुवात आहे. अजून आपल्याला अनेकदा तुम्हाला अपिअर व्हायचं आमच्या कार्यक्रमात, तर त्यासाठी धन्यवाद. पुन्हा एकदा प्रेक्षकांना एक विनंती की बायोस्कोप मराठीला सबस्क्राईब करा, हा व्हिडिओ शेअर करा, तुम्ही तर पाहाच इतरांशी शेअर करा. आमच्या सोशल मीडियावर म्हणजे बायोस्कोपचं ट्विटर अकाउंट, एक्स अकाउंट आता आणि फेसबुक अकाउंट, इंस्टाग्रामवरती सुद्धा आमच्याशी तुम्ही कनेक्टेड राहू शकता. पुन्हा एकदा तुमचे सुद्धा आभार प्रेक्षकांचे कार्यक्रम पाहिल्याबद्दल. इथेच थांबूया, पाहत राहा बायोस्कोप मराठी.